आज तुम्हाला स्तनपानाबाबत अशा काही छोट्या आणि महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहेत की ज्यामुळे तुमच्या बाळाचे वजन खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे आणि बाळ नक्कीच आपलं हेल्दी राहणार आहे। तर चला जाणून घेऊया त्या गोष्टी की बाळाला जन्मानंतर 1 तासाच्या आत स्तनपान देणे खूप महत्त्वाचे आहे, पण त्याच्यानंतरही बाळाची त्याबरोबरच आईची बाळाला दूध पाजताना आई कशी बसते, आईची बसण्याची स्थिती, त्यानंतर आई बाळाला पकडते कशी, ते पण खूप महत्त्वाचं आहे। आणि आईने बाळाला पकडल्याच्या नंतर बाळाची स्तनावरील पकड आहे ती योग्य प्रकारे आहे की नाही, ते ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। जर का बाळाची स्तनावरील पकड योग्य नसेल तर आईला दूध त्यावेळेला कमी येऊ शकतं आणि बाळाचं पोट भरत नाही। तर यावरती आपल्या तिन्हीच्या आपण डिटेल व्हिडिओ आहेत, नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करा। तुम्हाला सुरुवातीचे 6 महिने बाळाला फक्त आईचं दूध द्यायचं आहे आणि बाळाला पाण्याचीही गरज नसते 6 महिन्यापर्यंत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेस आपण जेवढं बाळाला जास्तीत जास्त दूध पाजू तेवढं जास्त दूध हे आईला नवीन तयार होण्यासाठी मदत होत असते। म्हणून दूध येत नाही म्हणून तुम्ही बाळाला दूध पाजणं थांबवता, तर अशा चुका करू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की आईच्या स्तनाचा आकार जो आहे तो लहान असेल तर कमी दूध येतं आणि आकार जो आहे तो मोठा असेल तर जास्त दूध येतं। तर आईच्या स्तनाच्या आकाराशी काही घेणं देणं नसतं। ते जे काही आईचं स्तन लहान असो किंवा मोठा असो, बाळाला दूध हे जास्त प्रमाणात येतो। त्यामुळं आई आणि बाळ या दोघांमधलं जे प्रेमाचं वात्सल्याचं नातं जे आहे ते वाढत जाणे खूप आवश्यक आहे। त्या दोघांची अटॅचमेंट राहणं खूप महत्त्वाचं आहे। अशा